का तुला रिकाम काम कोण सांगले असे करायचे? त्याच्या मनामध्ये फळफळ करायचं कोण सांगलं तुला? हा त्या काही दिवस ठेवता काय? हा तर नमस्कार. नमस्कार. आज काय आहे सुरुवात? दाण्याशिऱ्याची भाजी करते याची. हो काय? आम्हाला खायची भाजी दाण्याची. चला म्हणलं भाजी आखरी भाजी आता शेंगा तर आता 8 वाजू राहिले अजून ती भाजी नाही. आता याला करायला काय उशीर मिक्सर गोळा काढले झालं. पोळ्या झालेल्या आहे. शॉर्टकट मध्ये काम आहे. हा डाळ शिरायला टाइम लागतो ना. पोळ्या केल्या मी पटकन दिशी आता डाळ निघते लगेच भाजी कोण देते. बरं मला एक सांग, तुला कालचा जो व्हिडिओ बनवला तर तुला पाहिला का तू पुरा? हा कमेंट पाहिला त्याच्या काय आहेत? हा काऊ नाही पाहिल्या का म्हणलं? पाहिलं पण मी कमेंटच्या म्हणलं कमेंट पाहिल्या. काही ज्या माझ्या बहिणी आहेत त्या काय म्हणता की आता तुला मला काय घेणं देणं याच्या म्हणलं. असं कसं घेऊन देणं नाही. तर तू मला सांग एक गोष्ट, ते त्याचे धंदे करता नाही करता त्याच्यात तुला काय घेणं देणं? असं कसं घेऊन देणं तुम्ही गोष्ट कशी ही गोष्ट मला पटली. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. त्या कामं करत नाही करत असं कसं बाप्पा तुम्ही गोष्ट कसं करले. मोठी दाटी बहिणी मी भावाच्या बायकोचं सांगणं काम मी माय त्यांचं चुकलं त्यांना बोलू शकते मी बाबा तेवढा हे आहे. तुम्ही गोष्ट कशी करायला लागले मला समजून सांगायला पाहिजे. त्यांना उलट तुम्ही बी समजून सांगायला पाहिजे. काय सांगायला पाहिजे? काम धंदे करत जा पोरी हो, चांगला मोकळा राहायचा. त्यांच्या शरीरासाठी चांगलं आहे ना. आता मी तर कोमलला बी सांगते रोहिणी बी सांगते तुम्ही दोघ जण काम करत जा. पण होतं का आता कोमलचे कसं 9 दिवस भरताल त्याच्यानं काही काम होतच नाही. तर मी तसं 2-3 कमेंटही वाचल्या की जेव्हा युट्यूब फॅमिली त्या बायका त्यांनी मला समजून सांगितलं काय तू त्यांच्यामध्ये बोलू नको, तू ननद आहे 2 दिवसाची पाहुणी नाही तू. तर ती खरी मान्य करते मी ती गोष्ट. पण आता तुम्ही सांगा त्या आहे लहान मी आहे मोठी, तुम्ही त्यांना माझी बहिणीच म्हणून बोलते मी त्यांना. आणि जे मी त्यांना सांगते त्या ऐको की नाही ऐको माझं काम आहे त्यांना सांगायचं. कोणचीही गोष्ट आता जर राहिली रोहिणीची तर मला सुद्धा माहिती की रोहिणीला उलट्या होता म्हणून साहजिक आहे. दिवस आले की उलट्या होताच सगळ्याला सुद्धा. मग घरात दोघीला त्याचं पाहून घेते काय घ्यायचं ना. मग माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही एकामेकीला समजून घ्या एवढंच माझं म्हणणं आहे. आता तू तिला करू लाग उद्या तुला ती करू लागी माझं एवढंच म्हणणं आहे. आणि जेवढ्या तुम्ही कमेंट केल्या त्या सगळ्यांना खरंच मनापासून आभार. कारण की तुम्ही सांगितली खरी गोष्ट आहे की मला माझं पाहायला पाहिजे. मी माझं सुद्धा बघते आणि त्यांचं सुद्धा बघते. कारण की इकडेही मला पाहणं पडतं आणि तिकडे मला पाहणं पडतं. कारण की आई कौरव करणार तुम्ही सांगा. आता लेकीला तर आईची माया येणारच की नाही. तर लेकीला येईनच. आता तुम्ही सगळे सांगता की आई काम करते आई काम करते आई तू सांग समजून त्यांना आईच काम करते आईच काम. माझं एवढंच उदाहरण होतं की ओम भैया तू एखादी बाई लाव. माझं असं काहीच मनात हे नव्हतं की तू कोमल जास्त काम करत नाही की रोहिणी जास्त काम करतात अशी गोष्ट नाही. 2-3 जण ताई आहे त्या माझ्या ताई बहिणी आहेत त्या म्हणल्या मला की ताई तू ओम भैयाची जास्त कमाई आहे. ओम दादा जास्त पैसा कमवतो म्हणून तू जास्त कोमलची ओढ करते. नाही काहीच माझी गोष्ट नाहीये. आता कोमलची जशी परिस्थिती आहे तसं कोमलची साथ धरून राहील तिच्यामध्ये खरी गोष्ट आहे. परिस्थिती तशी आहे म्हणून तसं बोलणं पडायला. कारण की आता कोमलला 9वा महिन्यात लागलेला आहे. ती कधी तिची डिलिव्हरी होऊ शकते. ती तिच्या तालातच राहते. आणि अजून मी सांगते आईला तू कोमलवर जरा लक्ष दे. आता रोहिणीचं माहिती आपले 3 महिन्यापूर्वी म्हणजे 3 महिने जर बाळ पक्क होतं तर रोहिणी सुद्धा तब्येत चांगलीच राहिली पाहिजे. तशी आई रोहिणीवरती लक्ष देते. आणि मी राम भाईला सुद्धा सांगून आले मला कोणी काय की नाही करो आई कोमल मध्ये राहती तर तू तुझ्या बायकोचं घे. तो बायकोला जास्त वर खाली नको करायला लावू. खायची व्यवस्थित तर सगळं व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की त्या दोघी जणी काम करत नाही. ती म्हणणार काम केलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. कारण की आता रोहिणीची अजून सध्या सुरुवातच आहे. तिला पुढे चालून घाल झाली पाहिजे. कोमलचं तसंच झालं. कोमलला परीच्या बाबतीत काहीच काम नाही केलं. तोंडावर बोलते मी कोणी मला काय बी म्हणू सांगितलं मी तिला. आता तरी दररोज तिला फोनवर सांगते मी परीच्या बाबतीत तिने काम नाही केलं. तिचं शिजर झालं. जर काही तिने परीच्या बाबतीत सुद्धा मोकळं होऊन काम केलं असतं तर तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. आणि आता सुद्धा मी मधात सुद्धा गेलते की तेव्हा तिला दिवस राहते लग्नाच्या दिवशी सांगितलं मी दिले तर कोमलला आजपर्यंत काम केलं अजून सुद्धा काम करते कोमल. पण मधामध्ये तिला ती नागी झाल्यामुळे तिला थोडस जास्त परेशान झाली. काही सांगू नको तू पर्पजपणा करू राहिली. नाही पर्पजपणा कशाची गोष्ट. मग एक पर्पजपणा काहीच नाही ना. मला दोन्ही भाऊ सारखेच आहे.
गोष्ट कशी कराल तुम्ही? दोन्ही भाऊ सारखेच आहे, दोन्ही भाऊ मला लहानच आहे, यात पर्पजपणा काहीच नाहीये. आणि जेवढ्या तुम्ही कमेंट केल्या ते कमेंटच्या सगळ्यांना खरं आभार. पण एक खरी गोष्ट सांगायला मला दोन्ही भावजाई सारख्याच आहे आणि मी त्यांना भावजाई म्हणणे माझी 2 लहान बहिणी म्हणूनच वागते आणि आपलं म्हणूनच सांगते. ते ऐको की नाही ऐको, पण माझं सांगायचं काम आहे. आणि तुम्ही म्हणतात त्यांच्या घरात तू जास्त इंटरेस्ट करू नको, नाही मी करणार आहे. बरोबर आहे लोकांनी. नाही नाही, त्यात मी करणारच आहे, मी त्यांना सांगणारच आहे. आता नाही, मी त्यांना हमेशा सांगतच आहे. कारण की मला सांगायचं काम आहे, त्यांनी ऐको का नाही ऐको, मला जटी गलती वाटली मी तरी बोलणारच आहे. कारण त्यांच्या घरातला हिस्सा आहे, मी बी. तुम्ही अशी कशी गोष्ट करायला? आता जर तुमच्या बहिणीच्या घरी काय झालं तुम्ही बोलसा नाही तुमच्या बहिणीला? तुमच्या बहिणीला तुम्ही समजून सांगता नाही कशा काय झालं घरात तर? हा, थोडंफार सांगतेस माणूस. मग तशीच गोष्ट माझी, थोडंफार मी त्यांना सांगतेच ना. मग अशी गोष्ट आहे म्हणून काय. हा, आणि आता माझं एवढंच माहिती, तू दोघी बहिणी राहा आणि दोघी जणी सारख्याच राहा. आता कोमलवर टाइम आहे, तू कोमलचं कर, कोमल तू हे करीन. हाताला हाते तडला तडीच ना, जास्त लांब जायची जरूरतच नाही ना. आता कोमलचं गोष्ट आलं घे, कोमलचे जईपासून दिवस राहिले तेपासून त्याच्या मागून लय बिचारीचे हे झालं, बिमार पडली नाही रे, त्यात लग्न आलं नाही आलं, त्याच्या मागं खूप सारे काम होते. तुम्ही नसन पाहिलं तेवढे जाऊन बघा. मला तर लग्न बी आलं, दिवस बी राहून गेले, त्याच्यात अजून तिचे ते नागिन बिहून गेली, इकडून तिकडून नागिन झाली, परी बिमार पडली. मग सगळा गोंधळ कालात झालेला आहे. तिला विचारले 9 महिने कसे झाले, म्हटलं आठवले सुद्धा नाही. आणि आता त्याच्यावर थोडं थोडं काही नाही काही दुखत राहतं. पर दिवशी दिवसभर झोपेल होती, दिवसभर. तिच्या माईच्या घरी गेली, 8 दिवस राहिली, तरी तिचा पाय वर खाली पडला, तवा तिचं पोट दुखलं. म्हणजे तिला तिच्या चैनच नाही, विचार जीव आली. आता रोहिणीचा अजून नवं येईन. पहिले बाळ समजा कोणाला हरकत असतो असं नाही, जसं कोमलचं तसंच रोहिणीचं सुद्धा. पण रोहिणीचं कशी गोष्ट आली काय, कारण की रोहिणीचं पहिलं बाळ आहे, तिला सुद्धा हरकी त्या गोष्टीचा. आणि तिच्या आई वडिला सुद्धा आणि माझ्या आई वडिला सुद्धा, कारण की आईला सुद्धा पहिलं बाळ म्हणलं तर कोणाला हरकत होतं ना. आता साहजिक कोमलचं दुसरं एकाचं पहिलंच आहे, पण एवढी गोष्ट आहे की कोमलचं पहिलं आहे. पण मग काही गोष्टी आपण सोडून द्या, काही करत त्याची नाही. काही गोष्टी कसं मी समजून सांगते, मला जरी चुकी वाटते तरी बोलते मी. मग कोण रागीव काही हो जीवार येते. नाही जीव माझ्या भावाला समजतं ना. मग ते म्हणते नाही आता हिला काय घेणे ना, आमच्या घरातलं पाहून घेऊ. पण आता कसं आहे, ते काही गोष्टी नाही बोलू शकत तुम्ही. तरी मी अजून एवढं बोलत नाही. लोकांच्या नंतर लय बोलता, मी एवढं काहीच बोलत नाही. मी त्यांना समजून सांगते. तरी गेल्यावर हे पाहिजे ते पाहिजे, लोकांच्या नंतर तुम्ही पाहिलं नाही. आपल्या मायाने सांगायला मी, तुम्ही म्हणता तुमच्या माझ्या दोन्ही नंदा चांगल्या आहे, याच्यात काय बोलणार नाही. आणि तशीच मी माझ्या भावजाईसोबत वागते. हो टाक, जसं माझ्या 2 नंदा आहेत त्या जसं माझ्या सोबत वागतात, तसंच मी माझ्या नंदा भावजाईसोबत वागते. त्या जसं मला बहीण मागतात तसंच मी त्यांना सुद्धा बहीण मागते, म्हणून काही विशेष नाहीये. पण मी अजून बी असं खूप जणांचं पाहिलंय की ज्या भावजया ज्यांच्या घरी नंद आली त्या कान कसं करता, काही नजरेने पाहता. आता टाइम आहे म्हणून त्या मायला काम करणं पडते. मला मग माझं म्हणणं तसं नाही ना, मी माझी काम करेन असं म्हणणं नाही माझं. फक्त माझं एवढंच म्हणणं होतं काम करते, काम करते. माझं म्हणणं एवढंच होतं की तू एखादी बाई लाव काम आली. त्या भाऊचा काम आहे, सांग ना बोलतस तू भाई पाहिला. मी सांगितलं या गोष्टीला दोघं भावात चर्चा सुद्धा झालेली आहे. पण काय झाले, एवढं दोघं भावात चर्चा झाली, याच्यात आपली आजी आहे ना, ती आजी चालू द्यायला काय करसा. आजी म्हणा तुला काय, आजी ऐकायला नाही. आजी म्हणती नाही, म्हणती बाई लावायचीच नाही. मी काय म्हणलं नुसतं निदान 3 महिने तरी म्हणलं, जर 3 एक महिन्याचं बाळ होते, बाळाचं झाल्यावर खूप काम असतं घरामध्ये, तर 3 एक महिने लाव म्हणलं, बस जास्त नाही. आणि तर कोमल सुद्धा नॉर्मल होऊन जातील. मग रोहिणीचं काय एकटीच बाई राहायचं, मग केलं जातं रोहिणीचं. सांगण्यात येईल मला तसं. आमच्या दोघा भावाची चर्चा झालेली, मी काय सांगायला लागले, ही फक्त आजीवरती मेन. आजीचं काय घेणे ना, आजीला काय, आजी चालू द्यायला नाही ना, आजीला थोडं काम करणं पडते. मग तेच ना. मग म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसानं हे करत. आजी म्हणते नाही आजी जुन्या काळातली बाई, आजी चालू द्या नाही. आजी ओमाचा दादा आणि आजी आहे, दोघं पाहिलं पाय हे नाही म्हणता. मग आई बिचारी कवर करी, तुम्हाला करणं पडतं काम. मग मी तेच सांगायला लागली ना. मग ही गोष्ट आडीच आडायला लागली ना. कशी काय, मी हेच तर माझ्या हास्त व्हिडिओ मेन मुद्दा आहे की आम्ही दोघं भाऊ म्हणतो काय, हे दोघं मायला का म्हणता काय. त्याचा काही मुद्दाच घ्यायचा नाही, तुम्ही त्याचं नाम सोडून द्या ना. मी मला सकाळी संध्याकाळी 2 टाइमच जाईन ती बाई काम करत. त्याला बाई सांगणार काय, त्याला बाईचे पैसे देणार काय, देणारा देते ना. हा मग तेच तर महिने. मग तरी मी मुंबईत सांगितलं आता तो बाई, मी काही यांचं ऐकत नाही. आता काय सांग काय करतो तो. आपली आजी काही चालू द्या नाही. आजी म्हणते नाही 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 बाई नाही सांगायची, मी करीन. आता तुम्ही सांगा आजीच्या मनानं आजीचं होतं का.
बिचारी ती आजीचं तर आजी पण होत नाही तर ती आजी काय करेन ती दुसऱ्याचं? बिचारी उठून उभी राहिली हीच लय मोठी गोष्ट आहे. आताच्या वयामध्ये बाया बाजूला पडेल असता, पण त्या माना आजी देवधर्म करती, देवधर्माला जाऊन येते, उठ बई चाल फिर सगळं करते आजीच्या मानानं. मग हीच मेन गोष्ट आहे. तर मग आजीचा सल्ला घ्यायचा काही कामच नाही ना. बापा मला घरातलं माणूस आहे ना बापा, गोष्ट कशी करायला तुम्ही तर आजीचा काय सल्ला घ्यायला की आम्ही बाई सांगतो की नाही सांगत? वा रे वा. आजी घरचा आजी माहित पडत नाही, माहित पडते पण आजीला सांगायचंच नाही ना आता असं की आम्ही तुमच्याकडे काय बाई गोष्ट सांगतो. तुझ्या बापा सांगता तुझ्या माई सांगणार नाही तुम्ही? मी काय सांगू राहिलो, आजीला सांगायचंच नाही की आम्हाला बाई सांगणार की हे सांगणार. थोडं बाईकी सांगेल आजी बोला भडकन काय बाई, मग त्या बाईचा किती बोला? अपमान होईल. नाही नाही कशाला अपमान आहे. बाई सांगल्यावर सांगायचं की बाई थोड्या दिवसासाठी आपल्या घरामध्ये काम करणार आहे असं. म्हातार माणूस आहे बापा, एवढं असलं केवढं बाई करतो. सांगल्यावर कशी? काही म्हणणार नाही ना. आज थोडी आहे. काय सांगावं बापा. सांगितलं काय तर काय बोलू सांगा बाबा. आता काय करतो काय सांगा बिचारा. आणि दिवस सुद्धा जवळ यायला कोमलचे. तर व्हिडिओ मध्ये हेच होतं की बा तुम्ही ज्या कमेंट केल्या त्याचं उत्तर दिलेलं मी. आणि राग काय मानून घेऊन आणि तुम्ही सगळ्यांना कमेंट केलं त्याचा मला काय तर सगळी राग आलेला नाही. आपलं म्हणून तुम्ही मला कमेंट केली, बाकी दुसरं काहीच नाही. आणि तुमच्या कमेंट वाचूनच मग मी हा व्हिडिओ केलेला आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहित पडलं पाहिजे. तुम्ही त्या कमेंट करता त्या मला असे हे करता की बा काही ना काही समज भेटतो त्या कमेंटवरून, दुसरं काही नाहीये. आणि त्याच्यावरतीच मी हा कमेंट केला. आणि मी रोहिणी आणि कोमलला मनाभावापासून सांगते आणि आपल्या बहीण म्हणूनच चालते, म्हणून तुम्ही याच्यात वाईट काही कमेंट करू बी नका आणि वाईट मनाला लागून घेऊ नका. जसं मला वाटलं तेव्हाच मी त्यांना सांगितलं, बाकी दुसरं काही नाही. व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना जय महाराष्ट्र. चला.